जोहार, नमस्ते, जय आदिवासी. माझं नाव किशोर गाभाले. आम्ही क्रांतिदीप आदिवासी वनकृषी मत्स्य फार्मर प्रोड्युसर कंपनी अकोले येथून आलेलो आहोत. युवा मित्राचा जो आज महिला उपजीविका विकास कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही इथे स्टॉल मांडला होता. तर आमची कंपनी 3 जानेवारी 2024 रोजी स्थापन झाली. उद्देश हाच होता की अकोले तालुक्यामध्ये जे काही आदिवासी भागामध्ये जंगल जमीनमध्ये जे काही नैसर्गिक संसाधनं सापडतात त्या गोष्टींना मार्केट उपलब्ध करून द्यायचं. आजपर्यंत आमच्या लोकांनी, स्थानिक आदिवासी बांधवांनी ज्या काही वस्तू गोळा केल्या ते कधी राजूरच्या पुढे विकू शकले नाही. पण आमच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम आता सुरू करतो आहे. तर आम्ही मागच्या वर्षी हिरडा, बेहडा, कच्ची करवंद, पिकलेली करवंद, जांभूळ, रानभाज्या, रानफळं आणि टुरिझम या विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम केलेलं आहे. तर मागच्या वर्षी साधारणतः 60-1 लाख रुपयाचा आमचा टर्नओव्हर झाला होता. आता ह्या वर्षी आम्ही नवीन उपक्रमांमध्ये उतरलो आहोत, जसं डिहायड्रेशनमध्ये रानभाज्या, रानफळांचं डिहायड्रेशन करणं, त्यासोबतच पर्यटन आणि हस्तकला, बांबू हस्तकला. तर ह्या 2 क्षेत्रांमध्ये पण आम्ही उतरलो आहोत. तर नव्यानंच आम्ही राजूर येथे एक वर्कशॉप सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये बांबूच्या विविध वस्तू जे आमचे कारागीर आहेत तर त्यांच्या माध्यमातून, तसेच स्थानिक जे आदिवासी वर्षानुवर्ष जे परंपरागत त्यांचे काम करत आहेत तर त्यांना देखील प्रशिक्षण देऊन आम्ही ह्या बांबूच्या वस्तूंची निर्मिती, त्यांची विक्री आमच्या शॉपच्या माध्यमातून ऑनलाईन, ऑफलाईन तसेच इतर विविध जे काही आपले प्रदर्शन भरतात त्या ठिकाणी आम्ही विकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कंपनी स्थापन करण्याचा उद्देशच आमचा मुळात हा होता की आदिवासी भागामध्ये जंगल जमीनमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला सापडतात, ज्या मिळतात, जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत तर त्याच गोष्टींचा वापर करून त्या गोष्टींना मार्केट उपलब्ध करून देणं हाच आमचा उद्देश होता. त्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. मागच्या वर्षी जवळजवळ 60 लाख रुपयाचा आम्ही टर्नओव्हर केला. ह्याही वर्षी आता आमच्या विक्री केंद्राच्या माध्यमातून, तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, आदिवासी विभाग असेल, कृषी विभाग असेल, वेगवेगळ्या सामाजिक संस्था असेल, युवा मित्र, इतर संस्था, तर यांच्याबरोबर आम्ही आता काम सुरू करत आहोत. आणि त्या माध्यमातून आम्हाला पूर्ण जे काही, म्हणजे नुसतं आमच्या तालुक्यातलं न विकता जे काही आजूबाजूचे तालुके, जिल्हे, राज्य आहेत त्यांचा पण माल आम्हाला विकायचा आहे. जर आपल्याला काही याच्यापैकी काही रिक्वायरमेंट असेल आमच्या वस्तूंची तर आम्ही त्या निश्चित तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या दरात पुरवू, याबद्दल खात्री बाळगावी. आता जसं आपण इथे बघत आहोत, हे जे काही प्रॉडक्ट आहे हे निसर्गामध्ये, आमच्या रानामध्ये यातल्या बऱ्याचशा वस्तू सापडतात. जसं काही जे काही आपले रायवळ आंबे आहेत, रायवळ आंब्याची आंबोशी, ज्याला आमचूर म्हणतो आपण, मसाल्यांमध्ये याचा वापर करतो. आमच्या इकडे नव्यानेच आता स्ट्रॉबेरीची लागवड सुरू झाली आहे, परंतु मार्केट उपलब्ध नाही आहे. प्रत्येक माणूस हा रस्त्यावर विकू शकत नाही, त्याला मार्केट जवळ नाही आहे. तर आम्ही त्याला पर्याय म्हणून त्याच्या चिप्स बनवायला सुरुवात केली आहे. तर पुढच्या वर्षी हे मोठ्या प्रमाणात आम्ही याचं मार्केट करणार आहोत. जे यासोबत इथं जे पारंपरिक धान्य आहेत, जसं हुलगे झालं, हे गावठी पोहे आम्ही नव्यानंच इंट्रोड्यूस करतो आहे. आपण जे काही नवसारी जिल्ह्यातनं आपल्याकडे जे काही पोहे येतात त्यापेक्षाही चवीला अतिशय उत्तम असणारे पोहे आमच्या इकडे आम्ही विक्री आता त्याची सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर रानात सापडणारे जे मोह आहे त्याला माती लागते, खराब होतात, तर आम्ही अगदी व्यवस्थितपणे त्यांना मशीनमध्ये डिहायड्रेट करून ते लाडूमध्ये, खिरीमध्ये आम्ही त्याचा वापर करणार आहोत. कच्ची करवंद आमच्याकडे टनांनी ऑर्डर असतात. बऱ्याचशा ज्या काही कंपन्या लोणचं बनवणाऱ्या किंवा फूड प्रोसेसिंगवाल्या त्यांना आम्ही सप्लाय करतो. कच्ची करवंद, पिकलेली करवंद, जांभूळ, सीताफळ या माध्यमातून आम्ही मागच्या वर्षी जवळजवळ 35-40 टनाचा आम्ही सेल केलेला आहे. सोबतच जे काही गावठी केळी आहेत त्याच्यावर आम्ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. त्याच्यामधून आम्ही केळीच्या चिप्स बनवतो आहे, डिहायड्रेटेड पिकलेल्या केळीचे चिप्स, तसंच कच्च्या केळीच्या चिप्स पण बनवतो आहे. सोबत आमच्याकडे बांबूच्या वस्तू पण आता आम्ही निर्मिती सुरू केलेली आहे. स्थानिक तर आमच्याकडे माल आहेच, परंतु जो काही आजूबाजूच्या आदिवासी भागामध्ये जे काही आपले कारागीर आहेत त्यांच्याकडून देखील आम्ही आमचा माल खरेदी करण्याचा मानस आहे आणि तो माल आमच्या माध्यमातून विविध ठिकाणी त्यांना विकण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तर आपण इथे बघत आहात, ही बांबू बॉटल आहे, ही पूर्णतः बांबूनी बनवलेलं आहे. आतला जो काही यातलं जे हे आहे बॉटल, तर ती SS-मध्ये आहे. पाणी आपले यामुळं थंड राहते आणि याच्यामध्ये कंटॅमिनेशन काहीच होत नाही. तर ह्या बांबूच्या बॉटल्स आम्ही आमच्या इथे बनवतो. हे शोभेचे लॅम्प्स आहेत, त्याबरोबर अशा विविध शोभेच्या वस्तू आमच्याकडे आहेत. स्टेशनरीसाठी किंवा गिफ्ट आर्टिकल्ससाठी जे काही लागणारे जे काही वस्तू आहेत त्या देखील आम्ही बनवतो. या पद्धतीचे चहाचे ट्रे म्हणा, कप म्हणा, किंवा या अशा मूर्त्या शोपीस म्हणून, किंवा अशा ट्रॉफी आम्ही बनवतो. हे असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, हे आम्ही बाहेरच्या राज्यातनं पण आमच्या इथे विक्रीला ठेवणार आहोत आणि ऑलरेडी आम्ही त्याची विक्री सुरू केलेली आहे. जसं हे पारंपरिक, हे आपण मासे पकडण्यासाठी आपले आदिवासी बांधव वापरतात, तर याचा देखील वापर किंवा याची विक्री आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत. लोक नुसतं मासेमारीसाठी न वापरता हे शोभेच्या वस्तू पण म्हणून हे वापरायला आता यांनी सुरुवात केली
केलेली आहे आणि जे काही स्थानिक कारागीर आहेत ते आजपर्यंत पाट्या टोपल्या अशाच वस्तू बनवत होते. तर आम्ही त्यांच्याशी जेव्हापासून जुडलो गेलो आहोत त्यांना आमचे काही विचार पटलेत, तर आमच्याबरोबर त्या विविध वेगवेगळ्या वस्तू पण त्यांनी बनवायला आता सुरुवात केली आहे. ते प्रशिक्षणाला येऊ शकत नाही, परंतु आमचे काही जे काही मेंबर्स आहेत किंवा डायरेक्टर्स आहेत त्यांनी ते स्वतः ट्रेनिंग घेतलं आणि ते आता आमच्या स्थानिक आदिवासी बांधवांना ट्रेनिंग देऊन ह्या सगळ्या गोष्टी शिकवत आहेत. त्याचबरोबर आम्ही एक हिरडा चहा, हर्बल चहा म्हणून आम्ही आता इंट्रोड्यूस केलेला आहे. हिरड्याचा वापर आपल्याला माहिती आहे की फक्त औषधांमध्ये केला जातो, बरोबर, किंवा मसाल्यांमध्ये केला जातो. तर आम्ही त्याच्यापासून चहाची पावडर, हर्बल चहाची पावडर म्हणून आम्ही मार्केटमध्ये आणणार आहोत. अशा विविध गोष्टी एकत्र करून आता आमचा विकण्याचा मानस आहे. अतिशय व्यवस्थित पॅकेजिंग करून, सॉर्टिंग, ग्रेडिंग करून त्याला स्थानिक तसंच इतर सिटीमध्ये पण मार्केट उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.